ही संध्याकाळची क्लिप आहे. आम्ही संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर पोरी खेळून वगैरे झोपल्या होत्या. मग 5:30 वाजता मी उठले आणि मोठी पण उठली लगेच. बारकी तर झोपलीच होती. आणि मग मी घर आवरलं वगैरे. सगळं ते तूप करायचं होते ते मलाही साईडला काढून ठेवली साई. आणि ते थंड दूध होतं त्याचं पण साईडला काढून ठेवली. आणि जे शिळं दूध होतं त्याचं मी चहा करायला ते गरम करायला ठेवलं. आधी पोरींना देणार होते मी, त्यातलं थोडं चहा करणार होते 2 कपाचं. आणि मग नंतर ती साई काढली मी आणि सेजूकडे गेली. तिला म्हणले कपडे तरी हाताने बसण्यापेक्षा. मग ती एक कपडे आणत राहिली. तर मी चहा ठेवला. चहा होत होता तर भांडी लावून घेतली. सेजूने कपडे आणले ते बाहेरून, ते तिथं टाकले. आणि मग ते घड्या वगैरे करून एका साईडला ठेवून दिलं. तिला म्हणलं बाळा अभ्यासाला बस आता, उद्या गणिताचा पेपर आहे. तर ती गणितं सांगायला आली मला. तर तिला म्हणलं बाई सांगू नको मला, तू सोडव, प्रॅक्टिस कर, जे येत नाही त्याच्याकडे फोकस कर. तर ती म्हणली मी सांगते तर तू ऐकतच नाही आहे. तिला म्हणलं अगं मी ऐकन, मला भांडी घासायची होती, स्वयंपाक करायचा होता. आणि एक तर लाईट येते जाते म्हणून मला मसाले पण वाटून घ्यायचे होते. तर म्हणून मी तिला पटकीने कांदा भाजून मसाला वगैरे करायची तयारी केली. कांदा भाजून झाला, टमाटर कापून झालं, कोथिंबीर कापून झाली. तर मसाला वगैरे करून ठेवला. तो सेजूचा पप्पा आला. त्याने पण जे थोडीचं सगळं काय वाटायचं होतं त्याने वाटून घेतलं. डाळीचं पीठ, चण्याची डाळ वगैरे सगळं त्यात टाकून वाटून घेतलं. एका साईडला तेल ठेवलं, एका साईडला भाजीची तयारी केली. हे दोन्ही गॅसवर काही ना काही ठेवून दोन्ही काम एकत्र करून घेतलं त्यांनी. त्यांच्या संग मी गप्पा मारत होते. मग आमच्या गप्पा तर चालूच असतात काही ना काय. गप्पात कधी भांडणं होतं सांगता पण येत नाही, पण होतच राहतात. आणि मग त्यांना लई भूक लागली होती म्हणून ते पटपट करत होते. माझं चपाती आणि भात तर आधीच झालं होतं. तर मी छोटी मोठी हेल्प करत होती, कापून देणं वगैरे हे ते, कोथिंबीर वगैरे. पण ती सारखे मध्ये येऊन त्रास देत होती. त्यामुळे मला नीट जमत नव्हतं कापणं बिपणं. तिला पाहिजे होती पेन्सिल. तिला म्हणलं थांब बाळा मी देते, 2 मिनटं थांब फक्त, इथलं एवढं काम झालं की मी देते. तर ती काय ऐकतच नव्हती. मग मी तिला म्हणलं की बाबू नाही देत मी तुला आता, कारण ऑलरेडी मी तुला 2 पेन्सिल दिल्या होत्या. ते दोन्ही तू हरवून आली शाळेतून. मग ती लागली रडायला तिकडं. मग मी जरा सेचा पप्पा जे खात होते तोरून त्यांच्याकडे गेली, त्यांच्याकडे लक्ष द्यायला परत आले. तर ती का शांतच बसेना. म्हटलं ठीक आहे सेचा पप्पा मला देऊन टाक, तिला काय पाहिजे मी आणून देतो परत. मी ठीक आहे देते. आणि मग आमचं बोलणं चालू होतं. तर मग मी काय दिलंच नव्हतं, पेन्सिल देते म्हणले होते पण दिलंच नव्हतं. तर आमची गप्पा गोष्टीत परत मला आवाज द्यायला लागली. तर सेजू म्हणली की मग तू दे तिला, ती माझी पेन्सिल घेऊन जाईल. मग शेवटचा पप्पा म्हणले साथी होऊ नये पहिले. मी म्हणले थांब देते मी, कारण मी थांब म्हणले, कारण मला माहिती मी दिलं की हरवतील म्हणून मी देत नव्हते. तर आमच्या गप्पा गोष्टी बोलणं चालू होतं. तिला मला अगं खाऊन बघ छान झाले. ते म्हणले हो खाते, थांब जरा, मला जरा ह्यांच्याकडे पहिले बघू दे काय आहे. ते एक घास खाऊन जा. मग मी एक घास खाल्लं. गरम कारण मी गार व्हायला ठेवलं होतं एक साईडला, कारण त्याच्यावर गारवर गरम पडून ते खालचे पण गरम होत होते. मग मी एक साईडला ठेवलं होतं आणि बाकी सगळं काढून एका पेपरमध्ये ठेवले. आणि पेपरमध्ये ठेवल्यानंतर मी कालवण चेक करत होते की गरमच आहे का, तर ते गरमच होतं. मग म्हणलं आपल्या जेवायला घ्यावं, कारण कालवण झालं होतं, जे तेवढे झाले होते, चपात्या भात बीत सगळंच झालं होतं. आणि मग मी भांडी लावायचा विचार केला. तसेच मला राहू दे आधी तूप ठेव गॅसवर. मग मी तूप ठेवलं आणि मग त्यात परत सेजल आली. मला म्हणते की मम्मी ती माझ्याकडून माझी पेन्सिल मागते, मला उद्या एक्झामला पेन्सिल नाही आहे, तर तू आता तिला दे. म्हणलं ठीक आहे देते मी. ती ही ओढत तिने नेलं रूममध्ये तिला. म्हणली इकडे पेन्सिल, मग मी देईन इथंच थांबतो मी चालले. तर ती मला म्हणली की मम्मी तू हिला पेन्सिल दे पहिलं, नाही तर मी माझी पेन्सिल हरवून जाईन तिच्यामुळं. मग मी जे थोडे झाकून ठेवले त्याचं तुपाचा हे केला. मी एकत्र जेवायला बसलो. सेजलचे प्रश्न, हे कुणी केलं ते कुणी केलं. आणि मग आम्ही एकत्र जेवून वगैरे झालं. असा होता आमचा रात्र. शुभरात्री.